1 आणि त्याच्यामध्ये पहिला प्रश्न लिहा, आत्म्याचा धर्म कोणता? उत्तर लिहा खाली. भगवान श्रीकृष्णाची सेवा करणे आणि भगवान श्रीकृष्णावर प्रेम करणे हा आत्म्याचा धर्म आहे. भगवंतावर प्रेम करणे आणि भगवंताची सेवा करणे. ॲक्च्युली नुसतं प्रेम नाही, शाश्वत प्रेम करणे. भगवंतावर शाश्वत प्रेम करणे आणि भगवंताची सेवा करणे हा आत्म्याचा मूळ धर्म आहे. आपल्या सगळ्यांचा हा मूळ धर्म आहे. आता बघा, या जगात आल्यानंतर आपण भगवंतालाच विसरून जातो. त्याच्यामुळे आपण कुणाची ना कुणाची सेवा करतो आणि कुणा ना कुणावर प्रेम करतो भगवंताला सोडून या जगात. तर तुम्ही ऑब्झर्व करू शकता, निरीक्षण करा. समजा मी तुम्हाला विचारलं, आई वडील कुणावर प्रेम करतात आणि कुणाची सेवा करतात? आई वडील त्यांच्या मुलाबाळांवर प्रेम करतात आणि मुलाबाळांची सेवा करतात, है ना. मुलं मुली काय करतात? त्यांच्या आई वडिलांची सेवा करतात आणि त्यांच्यावर प्रेम करतात. प्रेम करायला कोणी भेटलंच नाही तर आजकाल लोक कुत्रा ठेवतात घरात, कुत्र्यावर प्रेम करतात आणि कुत्र्याची सेवा करतात. कुत्र्याची सेवा करतात. काय करणार, लोकांना लोकच भेटत नाहीत प्रेम आणि सेवा करायला. शेवटी कुत्रे शोधावं लागतात. कुत्रा पालन करणे चांगलं नाही. कुत्रा पालन करू नये वैष्णवांनी, काही गरज नाही. हां, आपण ते कुत्र्यांवर दया दाखवू शकतो, त्यांना प्रसाद खाऊ घालायचा आणि त्यांना मारायचं नाही, पण आपण कुत्रा पालन कधी करत नाही. तर कुणावर ना कुणावर आपण प्रेम करतो आणि कुणाची ना कुणाची आपण सेवा करतोच. कोणी म्हणत असेल, नाही प्रभूजी मी तर कुणाची सेवा करत नाही आणि ना कुणावर प्रेमही करत नाही, असा म्हणणारा व्यक्ती त्याच्या मनावर प्रेम करतो आणि मनाची सेवा करतो. मनाला जसं वाटेल तसं करतो. कुणावर ना कुणावर आपण प्रेम करणार, कुणावर ना कुणाची ना कुणाची आपण सेवा करणारच. हा आत्म्याचा मूळ धर्म आहे. आत्म्याचा धर्मच आहे तो, प्रेम करणे, सेवा करणे. आता आपण विसरलोय की ऍक्च्युली आत्म्याचा खरा धर्म आहे भगवंताची सेवा आणि भगवंतावर प्रेम करणे. हे विसरून गेलोय आपण. मग या जगात आल्यानंतर लोक काय करतात? प्रेम आणि सेवा करतात, पण ते भगवंताला विसरून गेले म्हणून दुसऱ्याच कोणाची सेवा करतात, दुसऱ्याच कोणावर प्रेम करतात, भगवंताला विसरून जातात. यालाच म्हणतात सनातन धर्म. हा आहे आपला सनातन धर्म. ठीक आहे. तर आता प्रश्न पुढचा असा पडतो की आजकाल जे धर्म म्हणतात ना, तर एकच धर्म आणि एकच शास्त्र असं का नाही? वेगवेगळे धर्म बनवले गेले, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, असे वेगवेगळे धर्म बनवले गेले. त्याच्यामुळे खूप सारे लोकांमध्ये भांडणं होत राहतात. आम्ही या धर्माचे, आम्ही त्या धर्माचे, असे भांडणं होत राहतात. जर एकच धर्म असता आणि एकच शास्त्र असतं, एकच पुस्तक असतं भगवद्गीता सगळ्यांसाठी, आणि एकच धर्म असता सनातन धर्म, तर किती चांगलं झालं असतं. असंच होतं द्वापार युगापर्यंत. असंच होतं. फक्त सनातन धर्म होता, एकच धर्म होता. बाकीचे धर्म कधी आले? तर इथं खालच्या पॅरेग्राफ मध्ये दिले बघा. शीख धर्माची, शीख माहित आहे? शीख लोक ते पगडी बांधतात वगैरे, दाढी ठेवतात. शीख लोक बघितले तुम्ही? तर आपण आजच्या चर्चेत काय बघत आहे की देव जर एक आहे, आपण म्हणतो सबका मालिक एक आहे, तर मग धर्म वेगवेगळे का? हा प्रश्न पडतो आपल्या मनात. तर ते आपण चर्चा करत आहे. तर शीख धर्म हा 600 वर्षापूर्वी स्थापन झाला. किती? 600. इस्लाम म्हणजे मुस्लिम धर्म हा 1300 वर्षापूर्वी स्थापन झाला. किती वर्षापूर्वी? हे पुस्तकात दिलेलं आहे, लिहिण्याची गरज नाही. ख्रिस्ती म्हणजे ख्रिश्चन धर्म 2500 वर्षापूर्वी स्थापन झाला, 2500. बौद्ध धर्म पण 2500 वर्षापूर्वी स्थापन झाला.
आणि भगवद्गीता 5000 वर्षापूर्वी सांगितली गेली. सर्वात जुनं कोणतं आहे मग? भगवद्गीता सांगितलेले 5000 वर्षापूर्वी. त्यालाच आपण म्हणतो सनातन धर्म. सनातन म्हणजे कधीही न संपणारा, सर्वात जुना असा तो धर्म, सनातन धर्म, कधीही न संपणारा. आणि हा कधी तयार झाला सनातन धर्म? जेव्हा सृष्टी तयार केली भगवंतानं, तेव्हापासून सनातन धर्म आहे. ठीक आहे. जर कोणी विचारलं की तुम्ही त्या सनातन धर्माला हिंदू धर्म का म्हणता, तर हिंदू हे नाव पडलं फक्त. कसं नाव पडलं हिंदू? बघा तिथं एका पॅरेग्राफ मध्ये दिलेलं आहे की काय झालं होतं. ते जे पाकिस्तान अफगाणिस्तान मधले लोक आहेत, ते मुस्लिम लोक, त्यांना स या शब्दाचा अर्थ व्यवस्थित उच्चार करता येत नाही. ते स ला ह म्हणतात. आता सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे, तुम्ही ऐकलं असेल ना बातम्यात की भारतानं सिंधू नदीचं पाणी अडवून टाकलं, पाकिस्तानमध्ये जाऊच देत नाही पाणी. तर सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे ते असे ते हिंदू. स ला ते ह म्हणायचे, हिंदू. सिंधूच्या पलीकडे राहणारे हिंदू. सिंधूच्या पलीकडे म्हणजे भारतात राहणारे, असं ते नाव पडलं. ठीक आहे. आधी या धर्माला काय म्हणायचे? सनातन धर्म. आधीपासून नाव काय आहे या हिंदू धर्माचं? सनातन धर्म. ते नाव पडलं हिंदू धर्म. स चा ह केला त्यांनी. आता पुढचा प्रश्न हा पडतो की वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत का? तर वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या नाहीत. सार एकच आहे. सर्व धर्मांचा सार एकच आहे. बघा, सर्व धर्मांचा मूलभूत सिद्धांत सगळे सारखेच आहेत. प्रत्येक धर्मामध्ये सारखी शिकवण दिली जाते. प्रत्येक धर्मात ते सांगतात चोरी करू नका, सर्वांवर प्रेम करा, आपल्या शत्रूंवर पण प्रेम करा, भक्तीमध्ये 24 तास तल्लीन राहा, भगवंतासोबत आपलं पुत्र मित्र किंवा प्रेमी रूपात संबंध जोडा, गुरु करा. अशा प्रकारे हे सगळे उपदेश सगळ्या धर्मामध्ये सारखेच सांगितले जातात. प्रत्येक धर्मामध्ये हे उपदेश जवळपास सारखेच आहेत. प्रत्येक धर्मामध्ये फक्त थोडा कमी अधिक प्रमाणात बदल याच्यामध्ये होतो की डिटेल बदलून जातात. डिटेल म्हणजे काय? थोडे बारकावे बदलतात. आपल्याला सनातन धर्मामध्ये डायरेक्ट सांगितलं जाते की तुम्ही मांसाहार करू नका. पण जे मुस्लिम लोक आहेत त्यांचं जिभेवर ताबाच नसतो. ते मांसाहार इतका करतात की त्यांच्या जिभेवर ताबाच राहत नाही. मग शेवटी मोहम्मद पैगंबरनी त्यांना काय उपदेश केला की चला बाबा ठीक आहे, कमीत कमी डुकराचं तरी मांस खाऊ नका. कसे नियम दिले सांगा. आपल्या धर्मात सनातन धर्मात सांगितलेले मांसाहार बिलकुल वर्ज्य करूच नका. पण तेले सांगितलं की कमीत कमी डुकराचं तरी मांस खाऊ नका. आणि ख्रिश्चनांना सांगितलं की कमीत कमी शुक्रवारी तरी मांस खाऊ नका. ख्रिश्चन लोकांना सांगितलं. म्हणजे ह्या लोकांचं जिभेवर म्हणजे काय? आता बघा, समजण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळे धर्म का बनले याचं सोपं उदाहरण सांगतो. आता मी समजा लहान वर्गातल्या मुलांना सांगितलं की तुम्ही बेरीज करा. 25 अधिक 5 किती होतात? 30. ठीक आहे. लहान मुलांना ही बेरीज येते. तेच जर मी लहान मुलाला सांगितलं की ही वजाबाकी करा, 125 मायनस 100 किती येतात? 25. आणि उलटी वजाबाकी विचारली, 100 मायनस 125, तो लहान मुलगा म्हणे शक्यच नाही, 100 मधून 125 कसे काय जातील? त्याला माहितीच नसते की 100 मधून 125 कसे वजा करायचे. आणि तेच आता तुम्हाला जर का मी डायरेक्ट 11वी-12वीचं गणित शिकवलं, जे की मी शिकवत असतो, तुम्हाला जर डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन शिकवलं 11वी-12वीचं, तर ते तुम्हाला समजणार नाही. आलंय लक्षात? तर बघा, लहान मुलाला त्याचं लहानपणीचं गणित समजते. त्याच्यापेक्षा जो मोठा मुलगा आहे त्याला त्याच्या वर्गातलं गणित समजते. वजाबाकीमध्ये निगेटिव्ह साईन पण येते. आणि मोठ्या मुलांना इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह समजते. तर अशाच प्रकारे
जे धर्म आहेत ते वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे नियम देण्यासाठी बनले. जसं आपण बघितलं की 600 वर्षापूर्वी शीख धर्म, 1300 पूर्वी इस्लाम धर्म, असे वेगवेगळे धर्म बनले. का बरं बनले? कारण की त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो अकॉर्डिंग टू द लेवल ऑफ ऑडियन्स. त्या लोकांची पात्रताच तेवढी आहे, त्यांची लेवलच तेवढी आहे, त्यांना तेवढंच दिलं गेलं. जसं की उदाहरणार्थ आता पहिल्या वर्गात आपण बेरीज वजाबाकी शिकवतो, 6वी 7वीला मग निगेटिव्हचे ॲडिशन सबट्रॅक्शन शिकवतो, आणि 11वी 12वीला आपण डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन शिकवतो, त्यांच्या लेवलनुसार शिकवतो. तसंच आता समजा एखादा व्यक्ती आहे आणि तो दररोज 100 सिगारेट पितो, रोज 100, तर तुम्ही त्याला सोडून द्या असं सांगू शकता का? त्याला काय सांगावं लागेल, अरे बाबा 100 पेक्षा काय कर, थोडं कमी कर, आणि 100च्या ऐवजी कमीत कमी 80 तरी सिगारेट पे. मग 1 वर्षभर तो 80 सिगारेट पेईल. दुसऱ्या वर्षी तुमच्याजवळ आला की तुम्ही त्याला म्हणाल आता 80चं 60 कर. तिसऱ्या वर्षी आल्यावर 60चं 40 कर, 40चं 20 कर, 20चं 5 तरी कर, आणि आता 5ही कशाला घेतो, सोडून दे. असं त्याला ट्रेनिंग द्यावं लागतं. जो जास्त नियमाचं पालन करू शकत नाही अशा व्यक्तीला थोडं खालच्या लेवलचे नियम सांगावे लागतात. आता एकदा एक डॉक्टर असेच पेशंटला तपासत होते, आणि एक पेशंट आला, त्याच्या मागून एक दुसरा पेशंट बाहेर उभा होता आणि तो सर्व ऐकत होता. आणि डॉक्टर या सिगारेटवाल्या पेशंटला म्हणत होते की तू ना आजपासून रोज 60 सिगारेट प्यायच्या बरं, तुला मी सांगितलं, जा आता. मग दुसरा बाहेरचा पेशंट आला, तो आत आला, त्याला हे डॉक्टर साहेब म्हणतात, तुला सांगितलं होतं ना एक पण सिगारेट प्यायचं नाही, आता सिगारेट प्यायला तर तुला कॅन्सर होईल. तो म्हटले, डॉक्टर साहेब तो आंधीतला पेशंट होता, त्याला तुम्ही 60 सिगारेट प्यायला सांगितलं, मला तर एकही सिगारेट प्यायला अरे मूर्खा, तो दररोज 80 पेतो म्हणून त्याला 60 तरी सांगितले, त्याची लेवल तरी आहे का? अशा प्रकारे तर जेव्हा जशी लेवल आहे त्यानुसार सांगावं लागते. जर आपण समजा एखाद्या व्यक्तीला म्हटलं जो 24 तासामध्ये 3 वेळा मांसाहार करतो, तर कमीत कमी त्यांना आपण म्हणू शकतो, बाबा 3 वेळा केल्याऐवजी 2 वेळाच मांसाहार करा, 1 वेळा शाकाहार जेवण जेवा. मग हळूहळू त्यांना 1-2 महिने झाले, 3-4 महिने झाले, मग हळूहळू त्यांना सांगतो आता 1च वेळा खा, आता हप्त्यातून एकदाच खा, आता हप्त्यातून एकदा कशाला सोडून द्या. असं हळूहळू नियम सांगावे लागतात. हे नियम वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे सांगण्यासाठीच हे धर्म स्थापन केले गेले. तर आता बघा, आपण पूर्ण वाचत आहे कसे नियम आहेत वेगवेगळ्या धर्मात. तुम्हाला इंटरेस्ट येईल हे वाचून, वेगवेगळ्या धर्मात कसे विचित्र नियम आहेत लोकांच्या लेवलनुसार. त्यांची लेवल नाही की तुम्ही डायरेक्ट, आता मी तुम्हाला डायरेक्ट सांगू शकतो की मांसाहार बिलकुल करू नका, कारण तुमची लेवल खूप हाय आहे. तुमचे आईवडील ऑलरेडी या सोगोडा गावामध्ये ही पुण्यभूमी आहे. ॲक्च्युली आपल्या गावात वासुदेव बाबाचं मंदिर आहे, हनुमानजीचं मंदिर आहे. ऑलरेडी तुम्ही तुमच्या घरी पण वातावरण आहे भक्तीचं. मी तुम्हाला डायरेक्ट सांगू शकतो की मांसाहार करू नका बिलकुल, कारण तुमची लेवल आहे ती, तुम्ही त्या पात्रतेचे आहात. आता बघा, काही समानता असतात. आधी समानता बघू, सगळ्या धर्मामध्ये कोणकोणत्या समानता असतात. पेज नंबर 119. तर पहिली समानता आहे, प्रत्येक धर्म भगवंतावर प्रेम करायला शिकवते. प्रत्येक धर्म बघा, बायबलमध्ये काय म्हटलेलं आहे, आपली पूर्ण क्षमता. बायबल म्हणजे ख्रिश्चन लोकांचा ग्रंथ, ख्रिश्चन लोकांचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं, आपली पूर्ण क्षमता आणि आत्म्याद्वारे भगवंतावर प्रेम करा. बघा, त्या धर्मातही भगवंतावर प्रेम करायला शिकवलं जाते, ख्रिश्चन लोकांनाही. दुसरं कुराण. कुराण म्हणजे मुस्लिम लोकांचं जे ग्रंथ आहे कुराण. कुराणात काय सांगितलंय, भगवंताच्या इच्छेप्रती पूर्ण समर्पण ठेवा. जशी भगवंताची इच्छा आहे त्या प्रमाणात जीवन जगा. अल्लाह ने जो बताया वही करो, असं त्या कुराणात लिहिलेलं आहे. आणि भगवद्गीतेत आपण जी भगवद्गीता शिकत आहे त्याच्यात काय लिहिलेलं आहे, सर्व धर्मांचा त्याग करून केवळ मला शरण ये. कृष्ण काय म्हणतात, मला शरण या. म्हणजे अल्टिमेटली सगळ्या धर्मांमध्ये भगवंतावर प्रेम करायलाच शिकवलं जाते. ही समानता आहे.
कोणत्याही धर्माचा व्यक्ती असो, हेच शिकवलं जाते. पहिली गोष्ट, भगवंतावर प्रेम करा. दुसरं बघा, भगवंताच्या नावाचा जप प्रत्येक धर्मात सांगितलेला आहे. बायबलमध्ये काय सांगितलेलं आहे? हे स्वर्गात निवास करणाऱ्या परमेश्वरा, तुमचे नाव पवित्र आहे. आणि ते ख्रिश्चन लोक काय करतात, त्यांचे काचाचे असे ट्रान्सपरंट बीड्स असतात, बघितलं तुम्ही, त्याला रोजरी म्हणतात. त्याच्यावर ते नेहमी जप करत असतात. ते पण देवाच्या नावाचा जप त्यांच्या धर्मात सांगितलेला आहे. दुसरं कुराणमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे, अल्लाची 99 नावं जप करायला सांगितली जातात. दिवसातून ते नमाज पाळतात आणि रोज जप करतात अल्लाच्या नावाचा. त्यांच्या धर्मातही सांगितलेलं आहे. महाभारतात भगवान विष्णूची 1000 नावे आहेत. विष्णू सहस्त्रनाम घ्यायला लावतात. आणि आपल्या कलिसंतरण उपनिषद मध्ये आपल्याला कोणता मंत्र सांगितलाय जप करायला? हरे कृष्ण. तो श्लोक सगळ्यांनी सोबत म्हणा. हरे कृष्ण सोबत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. इति षोडशकं नाम्नां कलिकल्मषनाशनं नातरः परतरोपाय सर्ववेदेषु दृश्यते. आपल्याला कलिसंतरण उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे की हरे कृष्ण महामंत्राचा जप करा सनातन धर्मामध्ये. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये अल्टिमेटली सांगितलेलं सेमच आहे, नावाचा जप करा, भगवंताच्या नावाचा जप करा. तिसरं, काही समान सिद्धांत अजून. भगवंत एकच आहेत. सगळ्या धर्मात सांगितलेलं आहे की भगवंत एकच आहेत. भगवंत प्रकृती आणि सर्व प्राण्यांवर प्रेम करा, त्यांचा सन्मान करा, सर्व जीवांवर प्रेम करा, त्यांना सन्मान द्या, असंच सर्व धर्मात सांगितलेलं आहे. या तात्पुरच्या जगात ज्ञान प्राप्त करून भगवंताच्या धामात जा. गो टू द किंगडम ऑफ गॉड असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. बायबलमध्ये म्हणतात की गो टू द किंगडम ऑफ गॉड. गॉड म्हणजे देवाचं जे जिथं राज्य आहे, म्हणजेच भगवत धाम वैकुंठ, तिथं जा असं त्यांच्या धर्मात सांगितलेलं आहे. आध्यात्मिक गुरु आणि पैगंबराच्या शिकवणी आणि आशीर्वाद प्राप्त करणे म्हणजे गुरु करा, गुरुकडून दीक्षा घ्या आणि आशीर्वाद प्राप्त करा. नियम, काही सामान्य नियम, जसे इथं लिहिलंय ख्रिश्चनांकरता शुक्रवारी मांसाहार वर्जित. त्यांना शुक्रवारी, कमीत कमी ते म्हणतात शुक्रवारी तरी मांस खाऊ नका बाबा. तर त्याच्या धर्माच्या लोकांची लेवलच तेवढी आहे, ते त्यांच्या जिभेवर कंट्रोलच करू शकत नाही. मग कमीत कमी ठीक आहे बाबा, शुक्रवारी तरी मांसाहार करू नका. मुसलमानांसाठी डुकरांचं मांस, दारू आणि जुगार वर्जित. त्यांना ते सांगितलं जाते की कमीत कमी याच्यापासून तरी दूर राहा. व्यभिचार, अनैतिक व्यवहार आणि मांसाहारापासून दूर, हे सनातन धर्मामध्ये सांगितले. तुम्हाला 4 नियम सांगितलेले आहेत, हे आपल्या सनातन धर्मामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे धर्मामध्ये काही समानता असतात. आता काही फरकही असतात. तर फरक बघा कोणकोणते आहे. तर पहिला आहे इस्लाम. इस्लाम धर्मामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते. इस्लाम धर्मामध्ये ते अशा भयानक लोकांना प्रचार करत होते की हे लोक धनसंपत्तीसाठी एकमेकांसोबत युद्ध करायचे, धन प्राप्तीसाठी. अशा भयानक लोकांना त्यांनी इस्लाम धर्म चा प्रचार केला. आणि इस्लाम धर्मामध्ये लोक त्यांच्या मनावर ताबा पण ठेवू शकत नव्हते, असे भयानक लोक होते. मग मोहम्मद पैगंबर आले. मोहम्मद पैगंबर काय म्हणतात, मैं अल्लाह का बंदा हूँ, मी भगवंताचा सेवक आहे. त्यांनी मान्य केलं की मी कोण आहे, भगवंताचा सेवक. आणि त्यांनी शिकवण देताना मुस्लिम लोकांना पूर्ण शिकवण दिली नाही. ते स्वतः म्हणतात की मला अल्लाने 3 प्रकारचं ज्ञान दिलं, पण मी तुम्हाला फक्त जे तुम्हाला आवश्यक आहे तेवढंच ज्ञान देतोय, मी पूर्ण ज्ञान देत नाही. बघा तिथं 3 ओळी लिहिलेल्या आहेत. ते ज्ञान जे अल्लाने इतरांना न देता केवळ त्यांच्या जवळच ठेवण्यास सांगितले. का? कारण त्या लोकांना जर ते ज्ञान दिलं असतं तर त्या लोकांना या मोहम्मद पैगंबरले मारून कापून खाल्लं असतं. इतके भयानक लोक होते ज्यांना ते प्रचार करत होते. मुस्लिम लोक ते धनसंपत्तीसाठी एकमेकांसोबत युद्ध करत होते. अशा लोकांना भगवत धामात नेण्यासाठी त्यांना जर आपण डायरेक्ट हरे कृष्ण मंत्राचा जप करायला सांगितलं तर ते करूच शकत नाही. मग त्यांनी काय केलं, आधी ठीक आहे बाबा, काही ज्ञान मी माझ्या जवळच ठेवतो, काही त्या लोकांना शिकवतो,
अशा प्रकारे, म्हणजे पूर्ण ज्ञान त्यांनी शिकवलं नाही इस्लाम धर्मामध्ये मोहम्मद पैगंबर यांनी. आणि ते काय म्हणायचे, मी भगवंताचा सेवक आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये पण येशू ख्रिस्त म्हणतात की माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी खूप काही आहे, परंतु ते आता समजू शकणार नाही तुम्ही, त्याच्यामुळे मी तुम्हाला जेवढं गरजेचं आहे तेवढंच देत आहे. तर बस त्यांनी 10 नियम सांगितले फक्त. ख्रिश्चन धर्मामध्ये 10 कमांडमेंट्स असतात, ते 10 नियम फक्त त्यांनी तेवढे सांगितले. दक्ष. तर अशा प्रकारे. आणि येशू ख्रिस्त जे होते, ज्यांनी हा ख्रिश्चन धर्माची सुरुवात केली, येशू ख्रिस्त काय म्हणतात, आय एम द सन ऑफ गॉड, मी भगवंताचा मुलगा आहे. ठीक आहे. आणि तिसरं वेद म्हणजेच आपला सनातन धर्म. सनातन धर्मामध्ये तर तुम्हाला माहिती आहे की सरळ स्पष्ट नियम सांगितलेले आहेत, की सर्व ज्ञान दिलेलं आहे, काहीच बाकी नाही ठेवलेलं. आता ते काय म्हणतात, ख्रिश्चन धर्मामध्ये फक्त असं लिहितात त्याच्या कारवर, गॉड इज ग्रेट. पण त्यांना जर विचारलं की सर तुम्ही सांगू शकता का, ख्रिश्चन धर्माच्या जर एखाद्या तुम्ही मोठ्या तिथल्या संताला जरी विचारलं, ते फादर असतात, फादरला जर विचारलं की तुम्ही तुमच्या कारवर गॉड इज ग्रेट लिहिलं, मला सांगू शकता की गॉड कोण आहे, देव कोण आहे, त्यांचं घर कुठं आहे, त्यांच्याजवळ कसं जायचं ते सांगा. आणि अशा प्रकारे हे जर प्रश्न विचारले तर एवढे डिटेल त्यांच्या धर्मामध्ये शिकवले जात नाहीत. पण आपल्या सनातन धर्मामध्ये पूर्ण डिटेल आहेत. आता बघा डिटेल कोणकोणते आहेत. कोण भगवान आहे, सांगा उत्तर. भगवान श्रीकृष्ण. त्यांचे आईवडील कोण आहेत, कृष्णाच्या आईवडिलाचं नाव. लीला करण्यासाठी कोण आईवडील बनून येतात त्यांच्यासोबत, देवकी आणि वसुदेव. आणि पालन कोण करतात आईवडील त्यांचं, नंद आणि यशोदा, नंद बाबा आणि यशोदा मैया हे पालन करतात. पुढचा प्रश्न, कृष्णाची प्रेयसी कोण आहे, राधाराणी. आपल्याला इथपर्यंत माहिती आहे की आपले भगवंत काय काय करतात. काय करतात, माखन चोरतात, गाईचं पालन करतात, गोवर्धन उचलतात, सगळं माहिती आहे, डिटेल माहिती आहे. त्यांच्यासोबत किती रसामध्ये आपण संबंध स्थापित करू शकतो, मुख्य 5 रस. आणि जे दुय्यम रस असतात ते पण आहेत 7 रस, टोटल 12 रस असतात, पण त्यातले मुख्य 5 रस. 5 रसामध्ये आपण भगवंतासोबत संबंध स्थापित करू शकतो. हे सगळं आपण डिटेल आपल्या भागवतामध्ये दिलेलं आहे. बाकीच्या धर्माच्या ग्रंथात एवढं डिटेल नाही दिलेलं. ते फक्त गॉड इज ग्रेट, देव महान आहे, तुम्ही देवाला जो जप सांगितला तो करा, बस. त्याच्या पुढे ते जास्त सांगितलेलं नसते त्यांच्या कुराणमध्ये किंवा बायबलमध्ये. पण भगवद्गीता आणि श्रीमद भागवतामध्ये डिटेल आहे, इतकं डिटेल आहे की अक्षरशः इथपर्यंत सांगितले की भगवंत कसे या जगात येतात. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगात कोणकोणते अवतार घेतात, त्यांचे मूळ दशावतार कोणते आहेत, नंतर 24 प्रकारचे अवतार कोणते आहेत, त्यांचे 3 पुरुष अवतार कोणते आहेत, त्यांचे लीला अवतार कोणते आहेत, त्यांचे गुण अवतार कोणते आहेत, असे असंख्य अवतार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे अवतार असतात. ह्या सगळ्यांची सखोलात माहिती दिलेली आहे सनातन धर्मामध्ये. तर हा फरक आहे. इथून तुम्ही समजू शकता की सनातन धर्म हा असे मोठ्या डिक्शनरी सारखा आहे, मोठी डिक्शनरी ज्याच्यात सगळे शब्द असतात. आणि कुराण आणि बायबल हे छोटे डिक्शनरी आहेत, त्यांच्यामध्ये मोजकं सांगितले, कारण जे पालन करणारे लोक आहेत त्यांची तेवढी क्षमता नाही किंवा पात्रता नाही. त्यांच्या लेवलनुसार त्यांना थोडं थोडं सांगितलेलं आहे. आलं लक्षात तुम्हाला आता. म्हणून हे वेगवेगळे धर्म बनलेले आपल्याला दिसतात. भांडण काहीच नाही, सांगितलेल्या गोष्टी सारख्याच आहे. भगवंतावर प्रेम करा, भगवंताच्या नामाचा जप करा, भगवत धामात जा, हे सांगितलेल्या गोष्टी सेमच आहेत, पण फक्त थोडे थोडे डिटेल बदलले. ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट, आता वेगवेगळे धर्म का बनवले गेले सांगू शकते कोण उत्तर हात वर करून, की वेगवेगळे धर्म का बनवले गेले? आता मी उत्तर दिलंय ऑलरेडी. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध असे वेगवेगळे धर्म का बनवले गेले? कुणालाच उत्तर देता येत नाही.
मी उदाहरण पण दिलं. अच्छा, पहिल्या वर्गातल्या मुलाला इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह शिकवता येईल का? नाही. त्याची तेवढी लेवल आहे का? नाही. मग लोकांच्या लेवलनुसार ज्ञान देण्यासाठी धर्म वेगवेगळे बनवले गेले. मुस्लिम लोकांची लेवल तेवढीच आहे, मग त्यांना तेवढंच दिलं. कुराण वाचा, अल्लाचं नाव घ्या, बस. त्याच्यावर ते शिल्लक काही जास्त सांगितलेलं नाही. नंतर ख्रिश्चन लोकांना त्यांचा बायबल ग्रंथ आणि गॉड इज ग्रेट आणि काही नियम सांगितले. त्यांची लेवल तेवढीच आहे. तर तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, वेगवेगळे धर्म का बनले गेले? तर वेगवेगळ्या लोकांच्या पात्रतेनुसार, क्षमतेनुसार. हे लिहून घ्या. वेगवेगळे धर्म का बनवले गेले? तर याचं उत्तर काय आहे? त्या लोकांच्या क्षमतेनुसार, पात्रतेनुसार. मी तुम्हाला उदाहरणं दिले की एखादा माणूस जर का 80 सिगारेट पीत असेल तर त्याला 60वर आणावं लागते आंधी. तर तसंच या लोकांना जर तुम्ही डायरेक्ट 4 नियम पालन करायला सांगाल तर ते तुम्हालाच कापून खातील. असे भयानक लोक आहेत. या लोकांना प्रचार असा नाही करता येत. त्यांना सांगावं लागते की कमीत कमी शुक्रवारी मांस खाऊ नका, असं शिकवावं लागते. कारण त्यांची लेवलच तेवढी आहे खालची. मग अशा लोकांसाठी बघा, भगवंतांना कसं सगळ्यांना सामावून घ्यायचं असते. मग जे लोक पालन करू शकत नाही खूप हाय लेवलचे नियम, मग त्यांच्यासाठी हे धर्म बनले गेले, जेणेकरून ते हलके हलके नियम पालन करतील, छोटे छोटे. आलं लक्षात सर्वांना? ठीक आहे. हा, वेगवेगळे धर्म का बनवले गेले? काय उत्तर सांगितलं? मी काय उत्तर सांगितलं? हा, तुम्हाला जर मराठी भाषांतर कठीण वाटत असेल तर इंग्लिशमध्ये लिहा. लोकांच्या लेवलनुसार. लेवल म्हणजे काय? क्षमता, पात्रता. लोकांच्या क्षमतेनुसार, पात्रतेनुसार ते किती पचवू शकतात ज्ञान, त्यांच्यानुसार. जर तुम्ही एखाद्या, हे खरंच झालं बरं, असं नाही की झालं नाही. शेवटी त्यांनी मोहम्मद पैगंबराला परेशान केलं आणि येशू ख्रिस्ताला तर डायरेक्ट टांगलंच. येशू ख्रिस्ताने जेव्हा नियम सांगितले बायबल मधले, येशू ख्रिस्ताला टांगलं असं आणि त्याच्या हातात खिळे ठोकले, त्यांच्या हातात. असे खतरनाक लोक होते. अशा लोकांना प्रचार करणं सोपं आहे का? मग त्यांची लेवलच तेवढी होती. त्यांना तेवढंच छोटं ज्ञान देणं आवश्यक होतं. म्हणून अशा लोकांना आपण खूप जास्त हाय लेवलचं ज्ञान देऊ शकत नाही. तर त्यांना थोडे छोटे छोटे नियम दिले गेले त्यांच्या धर्मात. त्यांचे ग्रंथ तुम्ही बघू शकता, इतके मोठे नसतात. भागवत जर ग्रंथ बघितला ना तुम्ही, तर भागवताचे इतके जाड, माझ्या बोटाकडे बघा, इतके जाड 18 पुस्तक आहेत. एवढे जाडे 18 पुस्तक. तो भागवताचा बॉक्स एकदा ओम, आपल्याला भागवताचा घरचा बॉक्स घेऊन यायचा आहे. ते भागवत एका बॉक्समध्ये भरून घेऊन यायचे आहेत. आता नाही, उद्या आणू. लक्ष ठेवाल. मला सगळ्यांना दाखवायचं की बघा, इतका मोठा ग्रंथ आहेत आपल्या सनातन धर्माचे. श्रीमद भागवत 18 पुस्तकं, एवढे जाळे. आपल्याला शिकायचे आहेत ते आयुष्यभर. आता पुढचं हेडिंग लिहा, भगवंतांना समजण्याचे 4 स्तर. लिहा, भगवंताला समजण्याचे 4 स्तर. तुमच्यापैकी काही लोकांना ना, जेव्हा आपण नियम सांगतो ना, ते नियम पालनच करत नाही. त्यांना काय पाहिजे? सरळ सरळ फटके पाहिजेत. फटके दिले की मग बरोबर नियम पालन करतात. स्पेशली आमचे 3री आणि 4थ्या वर्गातले गडी. 3ऱ्या आणि 4थ्या वर्गातले जे गडी आहे ते ले माहित आहे, प्रभूजीनं फटके दिले की नाही मग हे करावंच लागते आता. तर ही असते सगळ्यात खालची लेवल. लिहा, पहिला स्तर भय, भीती दाखवून भक्ती करून घेणे. ही सगळ्यात खालची लेवल आहे, भीती, भय. तर भगवंताची भीती असणारे लोक काय म्हणतात? नाही बाबा, देवाचा जप करा लागते बरं, नाही तर मग नरकात जा लागेल. नरकात गेल्यावर मग कोणकोणत्या शिक्षा भेटतात? चला आता रिव्हिजन करू. नरकात पहिली शिक्षा, ज्यानं दारू पेली त्याले त्याच्यात
लोखंडामध्ये त्याच्या तोंडामध्ये तप्त लोखंडाचा रस टाकतात. त्याच्या तोंडामध्ये तप्त लोखंडाचा रस टाकला जातो. हे 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 पिक्चर पण तुम्हाला भगवद्गीतेत दिसेल बघा. याच्यात आहे, रात्री स्वप्नात येईल. अरे भगवद्गीतेत नाही आहे, भागवतात आहे. याच्यात फक्त असं दाखवलेलं आहे की जो माणूस मांस खात आहे तो पुढच्या जन्मात वाघ बनतो. जो माणूस खूप जास्त झोपतो, नाही सॉरी, खूप जास्त घाणेरड्या गोष्टी खातो तो पुढच्या जन्मात डुक्कर बनतो. ही स्त्री स्वतःचं शरीर प्रदर्शन करत आहे, ती पुढच्या जन्मात झाड बनते. आणि हा जो जीव आहे हा खूप झोपत आहे, तो पुढच्या जन्मात अस्वल बनते. फक्त एवढं दाखवलेलं आहे याच्यात. तो फोटो मी तुम्हाला दाखवेल की ते काय करतात, दोन हातामध्ये दोन असे दोर बांधलेले असतात, त्याचे हात असे मागून बांधलेले असतात, असे मागून. आणि एक यमदूत त्याचं तोंड उघडते असं, आणि एक यमदूत त्याच्या तोंडात वरून दोरी आणि खालून दोरी, असा वरून दोरी आणि खालून असं करून मग एक यमदूत त्याच्या तोंडात तो तप्त लोखंडाचा रस टाकतो. दारू पिणाऱ्याला काय फळ भेटते बघा, काय फळ भेटते? तप्त लोखंडाचा रस. आता कोणी कोणी विचार करेल, प्रभूजी आपण तर मरतो आणि मेल्यावर तर शरीर इथंच राहते बाहेरचं, सूक्ष्म शरीर आणि आत्मा नरकात जातो, मग त्या माणसाला त्रास कसा काय होते? तर तो जो तप्त लोखंडाचा रस असतो तो इतका गरम असतो की मन बुद्धी अहंकार जे आहेत सूक्ष्म शरीर त्याला त्याचा त्रास होतो. इतका त्रास होतो, इतका सूक्ष्म लावा रस असतो तो लोखंडाचा. तो जर आपल्या शरीरावर टाकला ना, असा एक थेंब जरी पडला वरून माझ्या डोक्यावर, इतका तप्त लोखंडाचा रस, तर इथून पडेल आणि सरळ खालून निघेल बाहेर, शरीराला छिद्र पाळून जाईल, इतका गरम असतो तो, इतका तप्त. हे शरीर टिकूच शकत नाही नरकात. नरकात सूक्ष्म शरीराला पनिशमेंट दिली जाते, मन बुद्धी अहंकाराला, मन बुद्धी अहंकार याला पनिशमेंट दिली जाते. तर मग लोकांना काय वाटते? भीती वाटते. मग भीती वाटते की अरे नरकात पनिशमेंट भेटेल, म्हणून मग काही लोक भक्ती करतात. याला म्हणतात भगवंतांना समजण्याचा हा पहिला स्तर, भीती. आणि सुरुवातीला भीती चांगली असते. सुरुवातीला जेव्हा तुमच्यापैकी किती लोक यावर्षी पहिल्यांदा कॅम्पमध्ये आले, शिबिरात आले पहिल्यांदा यावर्षी? हात वर करा. हा, तर पहिल्या वर्षी जे आले ना त्या सगळ्यांना जेव्हा आपण प्रचार करतो तेव्हा थोडीशी भीती टाकणं आवश्यक असते की बाबा आपण जर पाप केलं, भगवंताच्या नावाचा जप नाही केला तर आपल्याला अशी नरकात सजा भेटते. या भीतीपोटी मग काय होते, आपली भक्ती थोडीशी चालू होऊन जाते, भया. पण ही भीती जी आहे ही दीर्घकाळ टिकून नाही राहत. हळूहळू मग आपण हरे कृष्ण मंत्राचा जप करत राहतो. मग तो जो साधक आहे तो दुसऱ्या स्तरावर पोहोचतो. लिहा, दुसरा, इच्छा किंवा आशा. इच्छा किंवा आशा. मग काही लोक काय म्हणतात, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे. पुढचं सांगा. पैसे देही, पुत्रम देही, रूपवती सुंदरी देही, घर देही, बंगला देही, हे देही ते सगळं देवाले मागतात आणि भक्ती करतात. याला म्हणतात इच्छा करून भक्ती करणे. हरे कृष्णाचा जप केला की नाही की मला एक कार भेटते, मग हरे कृष्णाचा जप करीन मी, मला पुण्य वाढेन, मग मला पैसे भेटतील. तर ज्यांच्या मनात इच्छा, हा आहे दुसरा स्तर भक्तीचा. भगवंताकडून काहीतरी इच्छा करणे, भौतिक इच्छा. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे की हॉटेल मधला वेटर आणि घरची आई, आपली आई, यांच्या वाढण्यामध्ये काय फरक असतो सांगा? घरी आई तुम्हाला ताटात वाढून देते
आणि हॉटेलमधला वेटर पण तुम्हाला प्लेटमध्ये वाळून देतो. काय फरक असतो सांगा? हा, थांबा रे, ऐकू येऊ द्या, जोरात म्हण. हा, अजून? हा, व्हेरी गुड, परफेक्ट. आईच्या हातचं जेवण हे प्रेमाने बनलेलं असते. ती तुम्हाला म्हणते का, मी तुला आता एक तुला पुरणाची पोळी खाऊ घातली, आता मला काळ, चाल 200 रुपये काळ, आई म्हणते कधी? पण वेटर काय म्हणतो, चला तुम्हाला 2 पोळ्या खाऊ घातल्या, एका पोळीचे 20 रुपये, 40 रुपये काळा. वेटरच्या मनात इच्छा असते, तो तुम्हाला प्रेमाने खाऊ घालते का, कसली इच्छा न करता? नाही. तर अशा प्रकारे इच्छा असून भक्ती करणारे जे आहेत त्यांची खालच्या स्तराची भक्ती आहे. भगवंताला ती भक्ती आवडत नाही. आपण काय करतो, बऱ्याचदा भगवंताच्या मंदिरात जातो. स्पेशली आम्ही बघतो की परीक्षेच्या आधी खूप गर्दी वाढते मंदिरात. भगवंता मला पास करजो बरं, मला आठवण देजो बरं, मला उत्तर आठवलं पाहिजे. भगवंताच्या मंदिरात वाढते गर्दी. परीक्षेच्या 1 दिवस आधी सगळ्यात जास्त गर्दी असते मंदिरात, लहान लहान पोरायची. भगवंताला प्रार्थना, परीक्षेत पास करजो देवा. ह्या सगळ्या इच्छा आकांक्षा घेऊन येतात. तिसरा स्तर लिहा, तिसरा, कर्तव्य. कर्तव्य म्हणजे काय की बाबा मला देवानं खूप काही दिलं. मला ऑक्सिजन दिला, खायला अन्न दिलं, श्वास घ्यायला ऑक्सिजन दिला, इतके चांगले आईवडील दिले, इतका चांगला समाज दिला. मी भगवंताचा ऋणी आहे, मी पण भगवंताला काहीतरी दिलं पाहिजे. याच्यामध्ये पण स्वार्थ आहे. तो व्यक्ती काय म्हणतोय, भगवंताने मला हे दिलं म्हणून मी भगवंताची सेवा करतो. जर दिलं नसतं तर केली नसती सेवा, म्हणून स्वार्थ आहे. कर्तव्य करणारे जे कर्तव्य म्हणून देवाची पूजा करणे, हा तिसरा स्तर आहे. आणि हा चौथा स्तर, प्रेम, शुद्ध प्रेम, शुद्ध प्रेम. शुद्ध प्रेम हा भगवंतासोबत जो संबंध जोडतो, हा सर्वोच्च स्तर आहे. शुद्ध प्रेम. शुद्ध प्रेम करणारा भक्त भगवंताकडून कसलीच अपेक्षा करत नाही. बघा, पहिला स्तर सांगितलं तुम्हाला, भीतीने भक्ती करणारा, भयानी भक्ती. तर त्याच्या मनात स्वार्थ असते की म्या केलेल्या पापाचं, मी केलेल्या पापाचं मला फळ वाईट भेटेल आणि मी या पापापासून वाचलो पाहिजे, पनिशमेंट भेटली नाही पाहिजे, म्हणून भक्ती करतो. हा पण एक स्वार्थच आहे. दुसरा स्वार्थ, पुत्रम देही, धनम देही, सुंदरी देही, हे सगळे जे आहेत हे स्वार्थ. हे स्वार्थ घेऊन इच्छा, हा पण स्वार्थच आहे. स्वार्थी भक्ती झाली. तिसरं, कर्तव्य म्हणून भक्ती करणे. देवानं हे दिलं मला, ते दिलं म्हणून मी भक्ती करतो. दिलं नसतं तर भक्तीच केली नसती. म्हणून कर्तव्य करणारे लोकही स्वार्थी आहेत. कर्तव्य म्हणून भक्ती करणारे. आपल्याला या तिन्ही स्तरावर नाही राहायचंय. आपल्याला सर्वात वरचा जो चौथा स्तर आहे त्या चौथ्या स्तरावर जायचा आहे. आणि तो स्तर कोणता आहे? शुद्ध प्रेम. मला भगवंताकडून कसलीच अपेक्षा नाही, तरीही मी भगवंताची सेवा मनोभावाने, प्रेमाने, हृदयाने करेन. निस्वार्थ प्रेम भावना त्याला म्हणतात. शुद्ध प्रेम म्हणजे निस्वार्थ सेवा भाव. कसलाही स्वार्थ न ठेवता भगवंताची सेवा करणे. आणि या भावनेने जर आपण सेवा करू तरच आपलं हृदय संतुष्ट होते, आनंदित होते, नाहीतर होत नाही. तुमच्यापैकी बरेचसे आता मुलं आहेत जे मागच्या 4-5 वर्षापासून भक्ती करत आहेत. त्यांच्यासाठी हा विशेष मुद्दा आहे की आपण जर भक्ती करण्यासाठी इथे येत असू, आपण जर त्याला घेऊन ये इकडे, कृष्णा घेऊन आपल्याजवळ काडी आहे. तर शुद्ध प्रेम हा सर्वोच्च स्तर आहे भक्तीचा. आपण जेव्हा स्वार्थी भक्ती करतो तेव्हा आपल्यालाही आनंद भेटत नाही, भगवंताला आनंद भेटत नाही. आणि एखाद्या व्यक्ती आपण भगवंताला मागतो, देवा मला हे दे, आणि देव ते देत नाही. आणि मग आपली इच्छा अपुरी राहिली की आपलाही अपेक्षा भंग होते, आपण दुःखी होतो. आणि भगवंत तर दुःखीच होतात, कारण आपण स्वार्थी भक्ती करून राहिलो, भगवंताकडे नुसतं मागून राहिलो. आपण भगवंताला आपला नौकर समजून राहिलो. भगवंत आपले नौकर आहेत का? हे द्या ते द्या, आपले नौकर आहेत का? नाही, ते आपले स्वामी आहेत, त्यांची आपण सेवा करायची. तर
हा जो सनातन धर्माचा मूळ उद्देश आहे हाच आहे की आपण भगवंताची शुद्ध भक्ती केली पाहिजे, त्यांच्यावर शुद्ध प्रेम केलं पाहिजे, कसलाही त्याच्यामध्ये स्वार्थ नको. म्हणून तुम्हाला काल मी 2 मुद्दे लिहून दिले की आपली भक्ती अखंडित असली पाहिजे, कसलाही खंड नाही पडला पाहिजे, आणि दुसरं आपली भक्ती अहैतुकी असली पाहिजे, त्याच्यामध्ये कसलाही स्वार्थी हेतू नसला पाहिजे. ह्या 2 गोष्टी जर आपण केल्या तर ते आहे शुद्ध प्रेम. अखंडित भक्ती, कुठलाही खंड नाही पडत भक्तीत. रोज व्यक्ती उठणार, जप करणार, आरती करणार, भगवद्गीता वाचणार, अभ्यास करणार, हे रोज करणार, कसलाही खंड न पडता, याला म्हणतात शुद्ध प्रेम. आणि अहैतुकी, अहैतुकी म्हणजे कसलाही हेतू नाही, मी हे करत आहे पण मला भगवंताकडून काहीच अपेक्षा नाही, भगवंतांनी देवो अथवा न देवो, याला म्हणतात खरी भक्ती. नाहीतर मग लोक जातात मंदिरात, चाल रे आज नारळ फोडायला जायचं आहे मंदिरात, कोण चालला रे, ते की नाही लगा मले त्या एका विषयात नापास होऊ शकतो, पास झालो पाहिजे म्हणून हनुमानजीला प्रार्थना करतो. हनुमानजी समोर नारळ फोडला की कमीत कमी त्या विषयात पास तरी होईल, अशा इच्छा घेऊन जातात लोक. हनुमानजीला ते बिलकुल आवडत नाही. हनुमानजीला काय आवडेल, हनुमानजी स्वतः रामाचे भक्त आहेत, ते निस्सिम भक्त आहेत. हनुमानजीच्या चेपड्या घेऊन श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय रामचा जप करत असतात. त्यांना तुमची भक्ती केव्हा आवडेल, जेव्हा तुम्ही पण निस्वार्थ प्रेम भावनेने भगवंताच्या नामाचा जप करत असाल. सर्वांनी मनासोबत हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असा जर जप केला तर त्यांना आवडेल. नाहीतर ते म्हणतील हा स्वार्थीच आहे. तर अशा प्रकारे आपण चर्चा केली आज की हे सगळे वेगवेगळे धर्म का आहेत आणि या धर्मांना